सोयाबीन पिकात भरपूर उत्पादन झाले पाहिजे यासाठी आपण खूप मेहनत घेतो। त्यामध्ये फवारणी करणे, डवरणी करणे, खते देणे, पाणी देणे ही सर्व कामे आपण वेळेवर करतो। पण सोयाबीन जेव्हा भरपूर फुलाच्या अवस्थेत असते तेव्हा आपल्याकडून नकळत काही चुका होऊन जातात आणि त्याकडे आपले लक्षच राहत नाही। त्यामुळे आपले उत्पादन कमी होते। तर सोयाबीन हे फुलाच्या अवस्थेत असताना आपल्याला या चुका टाळायच्या आहेत। अति प्रमाणात नत्र खताचा वापर। ज्या शेतात सोयाबीन पिकाची योग्य वाढ झालेली आहे, 30 ते 40% फुले लागलेले आहेत, अशा वेळी काही शेतकरी नत्रयुक्त खते वापरतात, त्यामध्ये युरिया सारखी खते, आणि 4-5 दिवसात सोयाबीन हिरवेगार झालेले दिसते आणि मग शेतकरी म्हणते वाह क्या बात आहे। पण याचे पिकांवर विपरीत परिणाम दिसू शकतात, ज्यामध्ये आपल्याला अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो। नत्रामुळे झाडाची जास्त वाढ झालेली असते आणि परिणामी फुले कमी लागतात आणि यामुळे आपल्या उत्पादनात घटच होऊ शकते। शेतात आंतरमशागत करणे। शेतकरी फुलोऱ्याच्या अवस्थेत आपल्या शेतातील जास्त झालेले तण गवत काढण्यासाठी डवरणी करतात, पण यामुळे सोयाबीनच्या मुळांना इजा होऊन त्या तुटून जातात। यामुळे फुलगळ होऊ शकते आणि परिणामी आपल्या सोयाबीनाच्या उत्पादनात घट येते। एकापेक्षा जास्त कीटकनाशकांची फवारणी करणे। सोयाबीन पिकात भरपूर फुलोऱ्याच्या अवस्थेत शेतकरी 2 ते 3 कीटकनाशके एकाच वेळी फवारण्यासाठी वापरतात। यामुळे परागीकरण करणाऱ्या कीटकांना हानी पोहोचते। अशा फवारणीमुळे परागीकरणात अडथळा येऊ शकतो, फुलांवर ताण येऊन फुलगळ होऊ शकते, परिणामी आपल्या पिकाचे नुकसान देखील होऊ शकते आणि विशेषतः जेव्हा वातावरण उष्ण असेल तेव्हा। स्प्रिंकलरच्या जास्त प्रेशरने पाणी देणे। बऱ्याचदा सोयाबीन पिकात फुल धरण्याच्या वेळी जमिनीत ओलत फार कमी असते, अशा वेळी सोयाबीनला पाण्याची जास्त गरज असते, पण जर तुम्ही स्प्रिंकलरमधून खूप जास्त दाबाने पाणी दिलं तर फुले गळायला लागतात। यामुळे आपल्या पिकाचे नुकसान होऊ शकते। जास्त फुलधारणा होण्यासाठी फवारणी करणे। ऑलरेडी आपल्या सोयाबीन पिकाला 80 ते 90% फुलधारणा झालेली असते, तरीही अशा वेळी काही शेतकरी आणखीन जास्त फुले लागण्यासाठी फवारणी करतात आणि यावेळी केलेल्या फवारणीचा कधीकधी पिकांवर वाईट परिणाम होतो। जर वातावरण उष्ण असेल तर याचे पिकांवर नुकसान होण्याचे देखील कारण बनू शकते आणि यावेळी केलेल्या फवारणीचा कधीकधी पिकांवर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो। उलट फुलं तर लागणार नाही जास्त, कारण फुलाचा एक कालावधी असतो की त्याच वेळी फुले लागतात। फुलांचा कालावधी झाल्यानंतर सोयाबीन पीक फुलातून शेंगा भरण्याची क्रिया चालू होते, त्यामुळे आणखीन फुले लागण्यासाठी फवारणी करणे त्यावेळी व्यर्थ ठरते आणि याचे पिकांवर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात। जमिनीत खते वापरण्यापेक्षा विद्राव्य खते वापरणे। जेव्हा सोयाबीनचे पीक फुलोऱ्या अवस्थेत असते, विशेषतः सोयाबीनच्या मुळांवर रायझोबियमच्या गाठी असतात, हे हवेतील पिकाला नत्र उपलब्ध करून देतात, त्यामुळे पिकाला अतिरिक्त नत्राची आवश्यकता भासत नाही। तसेच माती परीक्षणानुसारच नत्राचा पेरणीच्या सुरुवातीलाच वापर करून घ्यावा। तसेच फुलधारणेसाठी 1261 हे NPK विद्राव्य खत फवारणीसाठी वापरू शकतो आपण। फुलधारणा होण्याच्या अगोदरच डवरणी करून घ्यावी, यामुळे फुलधारण्याच्या वेळी पिकात तण हे कमी होणार आणि पुढे डवरणी करण्याची आवश्यकता राहणार नाही। जेव्हा सोयाबीन पिकाला 5 ते 10% फुलधारणा झालेली असते तेव्हा चांगल्या प्रतीचे कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेऊन फवारणी करायची आहे, ज्याचे रिझल्ट आपल्याला जास्त दिवस राहणार। खूप आवश्यकता असेल तेव्हाच पाणी द्यावे। स्प्रिंकलरच्या कमी प्रेशरने पाणी द्यावे, जास्त तास स्प्रिंकलरने पाणी देणे टाळावे। भरपूर फुलधारणा होण्यासाठी योग्य वेळी फवारणी करा। जास्त फुलधारणा होण्यासाठी जे तुम्ही फवारणी करता, विशेषतः ती फवारणी आपल्याला जेव्हा सोयाबीन पिकात 5 ते 10% फुलधारणा झालेली असते तेव्हा चांगल्या कंपनीचे जे फुलांसाठी औषध असते त्यासोबत योग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरावी। आता आपल्याला एवढी महत्त्वाची माहिती सांगितली आहे, तर यासाठी एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर बनतेच। अशाच नवीन शेती टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। आणखीन काही विचारायचे असेल तर बिनधास्त कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि ते बिलकुल फ्री आहे।